सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं हुतात्मा निवृत्ती गोविंद आडुरकर यांच्या 83व्या स्मृती दिनानिमित्त आज हुतात्मा स्मृती रॅली काढण्यात आली। मिरजकर तिकटी ते निवृत्ती चौक या मार्गावरून ही रॅली काढण्यात आली। या रॅली दरम्यान हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या पहिल्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन करण्यात आलं। सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या वतीनं कोल्हापुरात हुतात्मा स्मृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभ ते निवृत्ती चौक या मार्गावरून सकाळी 9:30 वाजता हुतात्मा स्मृती रॅली काढण्यात आली। मावळा ग्रुपचे अध्यक्ष उमेश पवार यांच्या हस्ते मिरजकर तिकटी इथल्या क्रांतीस्तंभाला पुष्पहार अर्पण करून या रॅलीचा शुभारंभ करण्यात आला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुतार लोहार समाज उन्नती संस्थेच्या अध्यक्षा राधा मेस्त्री होत्या। यावेळी अमर रहे हुतात्मा निवृत्तीकर, अमर रहे इन्कलाब जिंदाबाद, भारतीय क्रांती दिन चिरायू हो अशा घोषणा देत बिनखांबी गणेश मंदिर मार्गे वरुण तीर्थवेश इथल्या निवृत्ती चौकात आल्यानंतर रॅलीची सांगता करण्यात आली। या प्रसंगी निवृत्ती चौकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला शिवाजी तरुण मंडळाचे अध्यक्ष सुजित चव्हाण यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला। त्यानंतर हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या देशसेवेच्या फलकाचं अनावरण करण्यात आलं। यावेळी ब्रह्मेश्वर मंदिर इथं हुतात्मा निवृत्ती आडुरकर यांच्या पहिल्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन सुजित चव्हाण आणि कॉम्रेड चंद्रकांत यादव यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी सुजित चव्हाण, कॉम्रेड चंद्रकांत यादव, संस्थेचे शहर अध्यक्ष युवराज सुतार आणि आडूरचे माजी सरपंच महादेव सुतार यांनी मनोगत व्यक्त केली। दरम्यान ब्रह्मेश्वर मंदिर परिसरात आयोजित रक्तदान शिबिर पार पडलं। या शिबिरात 21 रक्तदात्यांनी रक्तदान केलं। यावेळी ओबीसी जनमोर्चा अध्यक्ष शिवाजी माळकर, ओबीसी बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष एकनाथ कुंभार यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते।